मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठा पाऊस मागील 2 दिवसांमध्ये पडलेला असून ठिकठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत। कोणाच्या घरामध्ये पाणी शिरलंय तर कोणाचा संसार उद्ध्वस्त झालाय, शेतीमध्ये पाणी साचलंय। भयंकर मोठं नुकसान या ठिकाणी गेल्या 2 दिवसांमध्ये झालं असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या मुसळधार पावसामध्ये अजून एक मोठं संकट या ठिकाणी राज्यावर येत आहे, ते म्हणजे आज आणि उद्या राज्याला चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं यामध्ये आता सांगण्यात आलं आहे। बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे मुसळधार पावसामुळे अधिक तीव्र झाल्यामुळे या समुद्रामध्ये एक गोलाकार चक्र निर्माण झाले आणि त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। या चक्रीवादळाला रागासा नावाचं चक्रीवादळ असं नाव देण्यात आलंय। अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील जवळपास 15 जिल्ह्यांना मोठा धोका पुढील 4 तासांमध्ये असल्याचं या ठिकाणी इशारा देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरामध्ये हे चक्रीवादळ ताशी 150 किलोमीटर वेगाने आता पुढे सरकत असल्याचं पाहायला मिळतंय आणि पुढील 2 ते 3 तासांमध्ये आता हे चक्रीवादळ आता अरबी समुद्रामध्ये पोहोचेल आणि अरबी समुद्रामधून पुढील 1 तासामध्ये मुंबईमध्ये पोहोचेल आणि मुंबईमधून पुढील 1 तासामध्ये या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांमध्ये धडकण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे बरोबर 4 तासानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये या चक्रीवादळाचे गंभीर स्वरूप तुम्हाला याचे परिणाम तुम्हाला जाणवायला सुरुवात होतील। आता गेल्या 30 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ या मुसळधार पावसामुळे निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण गेल्या 2 दिवस झालं इतका मुसळधार पाऊस पडत आहे की आतापर्यंत तो पाऊस कधीच पडला नव्हता। इतका मुसळधार पाऊस 2 दिवसात पडल्यामुळे त्या ठिकाणी चक्रीवादळाची परिस्थिती आता समुद्रामध्ये निर्माण झाल्याचं बोललं जातंय। या चक्रीवादळामुळे येत्या 3 ते 4 तासानंतर या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। जगातलं सर्वात मोठं त्या ठिकाणी तीव्र चक्रीवादळ निर्माण झालं आहे। चक्रीवादळामुळे ढगफुटी सदृश्य पावसाला तुम्हाला सामोरं जावं लागले असून त्या ठिकाणी 4 तासानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील। कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा तुम्हाला आता धोका आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी पुढील 4 तासानंतर कुठे कुठे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे तुम्ही नक्की बघा। महाराष्ट्रामुळे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हे चक्रीवादळ निर्माण झाल्याचं बोललं जातंय। या चक्रीवादळामुळे येत्या 3 ते 4 तासानंतर या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। जगातलं सर्वात तीव्र वादळ त्या ठिकाणी निर्माण झालेलं असून चक्रीवादळामुळे ढगफुटी सदृश्य पावसाला सामोरं तुम्हाला जावं लागणार असून येते 4 तासानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ त्या ठिकाणी या भागामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या या तीव्र चक्रीवादळाचे परिणाम तुम्हाला पुढील 4 तासानंतर या 15 जिल्ह्यांमध्ये आता तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे। या चक्रीवादळामुळे ढग एकत्र होण्याची शक्यता आहे आणि या 15 जिल्ह्यांमध्ये पुढील 4 तासानंतर मोठ्या वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे। मोठ्या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला सर्वाधिक या त्या ठिकाणी 15 जिल्ह्यांमध्ये बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। ताशी 150 किलोमीटर वेगाने हे वादळ महाराष्ट्राकडे येत असून फक्त 4 तासांमध्ये आता नागरिकांकडे, शेतकऱ्यांकडे या ठिकाणी बाकी राहिले आहेत। त्यामुळे आता तुम्ही काळजी घ्यायला हवामान खात्याकडून आता सांगण्यात आलंय। 4 तासानंतर या चक्रीवादळामुळे तुफान पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार थोड्याच वेळात पाऊस सुरू होणार आहे। जगातलं सर्वात मोठं चक्रीवादळ हे असल्याचं बोललं जातंय। हे तीव्र चक्रीवादळ असल्याने पुढील 3 ते 4 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये आता ढगफुटी सदृश्य पाऊस त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण या चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी ढग एकत्र येतील आणि एकाच जागी अर्ध्या 1 तासामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण हा चक्रीवादळाचा मोठा धोका तुमच्या जिल्ह्याला सुद्धा असू शकतो। महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गेल्या 2 दिवस झालं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हे मोठे चक्रीवादळ त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं बोललं जातंय। जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ अवघ्या काहीच तासांमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये धडकणार।
उंच उंच लाटा समुद्रामध्ये उसळणार असून 5 ते 6 किलोमीटर उंचीवरच्या लाटा समुद्रामध्ये अचानक उठणार. मोठं संकट महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार. या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार असून अवघ्या काही तासामध्ये पूर परिस्थिती या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या. कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र तयार होत असून मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची बरसात पुढील 4 तासानंतर या 15 जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून त्या ठिकाणी डबल तीव्रतेचा सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे. महाराष्ट्रावरती याचे मोठे परिणाम थोड्याच वेळात तुम्हाला दिसून येणार आहेत. आता बंगालचा उपसागर अरबी समुद्रामध्ये तयार झालेले चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये तुफान बरसात त्या ठिकाणी घडवून आणणार आहे. महाराष्ट्राकडे आता हे त्या ठिकाणी 150 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने पुढे पुढे सरकू लागला आहे. मोठं संकट महाराष्ट्रातील या 15 जिल्ह्यामध्ये अवघ्या काहीच तासामध्ये आता निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी पडणार असून पाणीच पाणी होऊ शकतं. काही जिल्हे आता पाण्यामध्ये बुडू शकतात. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये अधिक त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे गोलाकार चक्र त्या ठिकाणी निर्माण झालंय. त्यानंतर आता काय होणार की 4 तासानंतर वादळी वारा देखील आता या ढगफुटी सदृश पावसामध्ये असल्याने अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. या चक्रीवादळामुळे जवळपास 150 प्रति तास किलोमीटरचे वारे सुद्धा वाहू शकतात. त्यामुळे शेतींचं मोठं नुकसान होईल. नदी नाले यांना पूर येण्याची शक्यता आहे. आता घरांची पत्रे त्या ठिकाणी उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा धोका आहे बघा. या जर आपण चक्रीवादळाची परिस्थिती बघितली तर मागेंदी चक्रीवादळ आलं त्यावेळी घरांची पत्रे उडाली होती, विजेचे खांब मोडून पडले होते, झाडे उन्मळून पडली होती. आता सध्याला जर बघितलं तर समुद्राची परिस्थिती खवळलेली पाहायला मिळते. या चक्रीवादळामुळे समुद्रात लाटा मोठमोठ्या त्या ठिकाणी उसळण्याची शक्यता आहे. जर या ठिकाणी आपण मागच्या 5 वर्षाचा चक्रीवादळाचा जर इतिहास जर बघितला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की हे चक्रीवादळ किती तीव्र स्वरूपाचं असणार आहे. बघा या ठिकाणी मागचा चक्रीवादळाचा इतिहास पाहूया, मग तुमच्या लक्षात येईल की हे चक्रीवादळ किती भयानक आहे. आता 2019 मध्ये असंच एक त्या ठिकाणी चक्रीवादळ आलं ज्याचं नाव होतं फनी. या चक्रीवादळाने ओडिसामध्ये प्रचंड मोठं नुकसान केलं होतं. हजारो झाडे उन्मळून पडली होती, घरे उद्ध्वस्त झाली होती, शेतीचंही मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर पुढचं चक्रीवादळ आलं ते म्हणजे 2020 साली चक्रीवादळ आलं होतं. त्याचं नाव होतं आंबापना चक्रीवादळ. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशामध्ये हे चक्रीवादळ आलं. त्यांनी इतका भयंकर हाहाकार माजवला होता की या वादळामुळे सुमारे 13 लाख घरं आणि पिकांचं नुकसान झालं होतं. त्यानंतर पुढचं वादळ आलं 2021 मध्ये. याला यास चक्रीवादळ असं म्हणलं जात होतं, ज्याने ओडिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नासधूस विनाश केला होता. यामध्ये झाडं रस्त्यावर उपसून पडली होती, घरांची पत्रे उडाली होती, जुन्या भिंतीच्या ज्या इमारती आहेत त्या कोसळल्या होत्या. या सर्व उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की चक्रीवादळाचं संकट किती भयंकर असू शकतं. पण यावेळेस आता हे चक्रीवादळ रागासा नावाचं चक्रीवादळ आहे. गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल 2021 मध्ये कोकणामध्ये आपल्या केर नावाचं चक्रीवादळ आलं होतं, ज्यामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतींचं भयंकर नुकसान त्या ठिकाणी झालं होतं. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. आता याच पार्श्वभूमीवर अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये रागासा नावाचं चक्रीवादळ तयार झालं असून याचा मोठा फटका, भयंकर मोठा फटका आता पुढील 4 तासामध्ये या 15 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नागरिकांनो आणि शेतकऱ्यांनो, आता या चक्रीवादळाला अजिबात तुम्ही हलक्यात घेऊ नका. प्रशासनाने याची तयारी जोरदार सुरू केली आहे. नागरिकांनी सज्ज राहणं त्या ठिकाणी आता सज्ज राहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना नागरिकांना आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगितल्या आहेत, ज्या सूचनांचं पालन तुम्हाला नक्की करायचं आहे. अन्यथा तुमच्यासोबत या चक्रीवादळाचा पण मोठा धोका होऊ शकतो. कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ घुसणार आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु त्याआधी महत्त्वाच्या सूचना प्रशासनाने काय दिलेत बघा. पहिली सूचना प्रशासनाने दिली आहे ती म्हणजे विजांपासून सावध राहा. कुठेही विजा तुम्हाला आता चमकू शकतात. आसपास विजा चमकत असतील तर घरातून अजिबात बाहेर पडू नका. शेतात जायचं असेल तर जाऊ नका, थोडं थांबा. 2 दिवस भयंकर धोक्याचे असणार आहेत. काय खरेदी करायला जायचं असेल तर अजिबात घरातून बाहेर पडू नका. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर पूर्णपणे तुम्हाला टाळायचा आहे, कारण यामुळे वीज त्या ठिकाणी पडू शकते. तुम्ही जर त्या ठिकाणी बाहेर असाल आणि विजेचं वातावरण जर तयार होत असेल तर विजा कडकडत असतील तर त्यावेळेस मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर पूर्णपणे तुम्हाला टाळायचा आहे. सुरक्षित राहायचं आहे, घरीच राहायचं आहे. या वादळी वाऱ्यामुळे झाडे आणि कुंकोजीव इमारती आहेत, घरे आहेत तर ती कोसळण्याची त्या ठिकाणी भीती आहे. अनावश्यक प्रवास टाळायचा आहे.
तुम्ही जर किनारी भागात राहत असाल तर घरातील महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी सुरक्षित ठेवायला सांगितले। जर तुमच्या घरामध्ये तुम्ही गॅस वापरत असाल तर गॅसचे कनेक्शन त्या ठिकाणी आता विजेची उपकरणे मोबाईल चार्ज करून तुम्हाला ठेवायचं आहे। पुढील 4 तासांच्या आतमध्ये हे चक्रीवादळ तुमच्या या 10 जिल्ह्यामध्ये घुसण्याची शक्यता आहे, त्यामुळे आत्ताच मोबाईल तुमचा चार्जिंग करून ठेवायचा आहे। सगळे अपडेट तुम्हाला मोबाईलवरती मिळून राहतील। आता चक्रीवादळाची अद्ययावत माहिती या ठिकाणी समोर आल्या। हवामान खात्याच्या वेबसाईटवर तुम्हाला नजर ठेवायला सांगितले। मौसमी त्या ठिकाणी दामिनी किंवा इनोवाच्या ॲपवर तुम्हाला अधिकृत माहिती मिळून जाईल। त्यावरती तुम्ही आता वादळाची दिशा कशी असेल, वेग कसा असेल ही माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत राहील। 15 जिल्ह्यात अलर्ट जारी केलेला आहे। कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना काळजी घ्यायला सांगितले हे तुम्हाला आता काय सांगितले बघा। आणि 15 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या 15 जिल्ह्यामध्ये 4 तासानंतर मुसळधार ते अतिमुसळधार ढगफुटी होण्याची शक्यता आहे आणि तिथेच हे चक्रीवादळ घुसण्याची शक्यता आहे। आता बघा या ठिकाणी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने काही सूचना देखील जारी केल्या आहेत। तुमच्या शेतातलं पीक त्या ठिकाणी कसे वाचवायचे, तुम्ही कसं सुरक्षित राहायचं, कसं त्या ठिकाणी तुम्हाला हाताळायचं हे वादळ। जनावरे जर असतील तर त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी तुम्हाला हलवायला सांगितले। शेतकऱ्यांसाठी विशिष्ट सूचना जारी केलेत। पहा, हा निसर्ग जो आहे तर तो कोणालाच ओळखता येत नाही। तुमची परिस्थिती कितीही चांगली असू द्या, कितीही परिस्थिती वाईट असू द्या, तुमच्या खिशात कितीही पैसे असू द्या, कितीही पैसे जरी असले तर निसर्ग आपलं कामच करत असतो। तो कोणाचं सुद्धा ऐकत नसतो। जर त्या ठिकाणी नुकसान करायला आला तर तो नुकसान करूनच जातो। आपण त्याला काही सुद्धा त्या ठिकाणी वाचवू शकत नाही। किती पैसा असला, आमदार असला, खासदार असला, मंत्री असला, कोणी असू द्या, त्या ठिकाणी या वादळाला, या संकटाला, निसर्गाला कोणच वाचवू शकत नाही। त्यामुळे स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला या ठिकाणी तुम्ही जपायचं आहे। योग्य वेळी कृती केल्यास जीवित किंवा वित्तहानी तुमची टाळू शकता। त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन या ठिकाणी तुम्ही नक्की करायचं आहे। आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आता यांचे भयंकर परिणाम तुम्हाला येत्या 4 तासानंतर पाहायला मिळतील। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। बंगालच्या उपसागरामध्ये जी नवीन कमी दाबाची त्या ठिकाणी प्रणाली निर्माण झाली आहे, त्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुफान ढगफुटी सदृश पाऊस बरसणार। आधीच गेला आठवडाभर झालं मुसळधार पाऊस पडत आहे, परंतु इथून पुढे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आल्या। आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आता बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे या जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी केला आहे। आता या जिल्ह्यांना बंगालच्या उपसागरावरती निर्माण झालेल्या कमी दाबाच्या परिणामामुळे आता विशेष सूचना देण्यात आल्या आहेत, कारण अरबी समुद्रातील अंशतेमुळे बंगाल, झारखंड, ओडिशा, कोकण प्रदेशामध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला खोल कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झालाय। याचे परिणाम तुम्हाला आता या ठिकाणी झारखंड, ईशान्येकडील राज्यावर देखील पाहायला मिळतील। त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये हा धोका सर्वाधिक वाढलेला असून 15 जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने आता हे चक्रीवादळ आणि ढगफुटी देखील या ठिकाणी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। महाराष्ट्रामध्ये उडवलेले हे संकट या ठिकाणी संकट हे त्या ठिकाणी मोठं आहे। मागचं चक्रीवादळ अल्पशक्ती नावाचं हे त्या ठिकाणी इतकं नव्हतं, परंतु आता या ठिकाणी रागासा नावाचं चक्रीवादळ आहे। महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये हे दिसून येईल। अजून पुढील 2 ते 3 तास तुमच्याकडे शिल्लक आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायचं आहे। आता यामध्ये दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी सगळ्यात मोठा पाऊस आणि ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठी सरी त्या ठिकाणी बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्याचबरोबर विजांचा कडकडाट देखील जास्त होणार। त्यामुळे वीज कडकडत असताना झाडाखाली थांबू नका किंवा पाण्याच्या जवळ अजिबात थांबू नका, असं या ठिकाणी प्रशासनाने सक्त सूचना तुम्हाला या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। आता पाहूया नेमका अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा धोका त्या ठिकाणी सर्वाधिक होण्याचा त्या ठिकाणी अंदाज वर्तवलाय। आता बघा त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यात जर विचार केला तर या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी अधिक तीव्र झाल्यामुळे या बीड जिल्ह्याला सुद्धा मोठा धोका असल्याचं सांगितलं आले। आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या जिल्ह्यामध्ये मुसळधार पडणार असून त्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झालं असल्यामुळे या ठिकाणी ढगफुटीची देखील शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी प्रशासनानं आता केल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा आहे मुंबई शहर। मुंबई शहरामध्ये आता सर्वात पहिल्यांदा हे वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
आज आणि उद्या 24 तासांसाठी वर्तवला आहे। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन त्या ठिकाणी प्रशासनाने तुम्हाला केलं आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यात तर गेल्या आठवड्यापासून इतका भयंकर तुफान पाऊस पडत आहे की ज्यामुळे शेती पिकांचं भयंकर नुकसान झालंय। त्या ठिकाणी लोकांना सोयाबीन काही जणांची काढली आहेत, काही जणांची काढायची आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता हे चक्रीवादळाचं मोठं संकट येत आहे आणि या जिल्ह्याला देखील वादळाचा मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। आता रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा कोकणाचा परिसर आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पुढील 3 ते 4 तासानंतर वर्तवण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे आता रत्नागिरी जिल्हा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आवाहन या जिल्ह्याला सुद्धा करण्यात आले। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे आता बघा या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून पडत आहे। त्यातच आता अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडा वादळी वाऱ्याचा फटका जाणवेल आणि ठिकठिकाणी आता भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी सुद्धा पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी असतील, नागरिक असतील तर या अंदाजावर जर तुम्ही त्या ठिकाणी जर तुमच्या शेती पिकांची कामे करणार असाल तर परत एकदा 2-3 जणांकडून अनुभवी व्यक्तीकडून अंदाज परत एकदा घ्या, कारण अंदाज असतो। त्यामुळे 2-3 जणांकडून परत एकदा अंदाज घ्या, मग शेती पिकाची असतील इतर कामे करा। तुम्हाला अशाच प्रकारचे आता त्या ठिकाणी हवामानाविषयी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।